आपण पाहताय महाधुरळा. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना काल रात्री फोनवरून नागपूरचा एक इसम आहे प्रशांत कोरटकर यांना धमकी दिलेली आहे. इंद्रजित सावंत सर हे आजपर्यंत इतिहासामध्ये जे बदनामीकारक लिखाण झालेलं आहे, जे चुकीच्या पद्धतीने मांडलेलं आहे, त्या इतिहासाची चांगल्या पद्धतीनं पुराव्यानिशी सत्यतेची मांडणी आजपर्यंत ते करत आलेलं आहे. पण हे मांडणी करत असताना काही लोकांना हा इतिहास त्यांचा रुचलेला दिसत नाही. त्यामुळे इंद्रजित सावंतांना हा धमकीचा फोन करून त्यांना थांबवण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. पण इंद्रजित सावंत या धमक्यांना घाबरणारे नसून ते इथून पुढं चांगल्या पद्धतीनं आणि चांगला इतिहास लोकांच्या समोर नक्कीच आणतील. त्या ज्या इस्मानं जी धमकी दिलेली आहे की कोल्हापुरात येऊन ठोकतो वगैरे वगैरे, तर त्याचं चॅलेंज मी स्वीकारतो. आणि जर का तुझ्यात दम असेल तर ये कोल्हापूरला. ते कोल्हापुरी पायतान आमच्याकडं तयार आहे. ते कोल्हापुरी पायतान येऊन तुझं स्वागत करायला आम्ही नक्कीच तयार आहे. आणि तुझ्यात दम नसेल तर तसं जाहीरपणे सांग. नागपूरमध्ये येऊन तुला दाखवतो की आमची कोल्हापूरकरांची काय हिंमत आहे आणि मराठ्यांची काय ताकद आहे. एवढं बोलूनही तो व्यक्ती थांबलेला नाही. तर त्यानं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा समाजाबद्दल त्यानं वाईट वक्तव्य केलेलं आहे, जे अत्यंत खालच्या पातळीचं आहे. जेम्स लेनचं तो समर्थन करतो. म्हणजे ही काय नीच प्रवृत्ती आहे हे याच्या कॉलवरून दिसून येतो आणि याच्या मनात काय आहे हे दिसून येतं. महत्त्वाचा एक गोष्ट सांगावी लागेल की ही व्यक्ती माननीय मुख्यमंत्र्यांच्या जवळची आहे आणि आता सध्या ब्राह्मण मुख्यमंत्री आहे. हा तो म्हणजे इतक्या आविर्भावानं सांगतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं होतं की मी ब्राह्मण आहे म्हणून मला माझ्या जातीवरून हिणवलं जातं. मग माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला एक प्रश्न आहे की तुमच्या जवळचा तुमचा एक मित्र आज ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून माज करतो आणि धमक्या देतो, याला काय म्हणावं? याला वेळीच आवर घाला, अन्यथा ही असली प्रवृत्ती आम्ही शिवभक्त आणि मराठा समाज ठेचल्याशिवाय गप्प बसणार.